तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आपल्या बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत. तर बाप्पाकडे नेमकं त्यांनी काय मागितलेलं आहे, एकूणच राज्यातली राजकीय स्थिती या सगळ्यावर आपण त्यांची मतं या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विजयजी, खूप खूप स्वागत तुमचं TV9च्या या ऑफिसमध्ये आणि बाप्पाचं इथे दर्शन तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. सध्या लाडका बाप्पा, लाडकी बहीण, लाडका शेतकरी बरेच विषय आहेत, राजकीय विषय देखील आहेत. सगळ्यात आधी आपण पाहूयात की शेतकऱ्यांचा विषय आपण सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण प्रचंड नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. तर खरंच हा शेतकरी सरकारचा लाडका आहे का? मला अजिबात दिसत नाही. कारण मागच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळं साधारणतः 12 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं, शेती नुकसान झालं. यामध्ये सोयाबीन मुख्यत्वे आणि सोयाबीन, कापूस, तूर, हळद या सगळ्या पिकांचं आणि काही फळबागांचं नुकसान झालं. जवळपास 88,000 एकर जागा ही खरडून गेली, शेती खरडून गेली. इतकं प्रचंड नुकसान होतं. आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकरी रडत होता, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकारचं पथक येईल, ते सगळं बघेल, केंद्राची मदत मिळेल आणि राज्य सरकारही मदत करेल आणि सगळ्या संकटातून शेतकरी सावरला जाईल. पण मला कळत नाही की केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान त्याच आठवड्यात तेलंगणामध्ये पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, आंध्र प्रदेशामध्ये नुकसान झालं, तिकडे गेलेत आणि तिकडे 3,844 कोटी रुपयाची घोषणा करून आलेत. मग महाराष्ट्र लाडका नाही का तुम्हाला? महाराष्ट्रावर तुमचं प्रेम नाही का? राज्य सरकार किंवा कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही का? त्यांना विनंती केली नाही का की कृषी मंत्री तुम्ही या, हे सगळी परिस्थिती बघा, डोळ्यातले शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू बघा, असं यांना वाटलं नाही का? केवळ लाडक्या बहीणच्या इव्हेंटमध्ये, आणि ते इव्हेंट करताना 100 फुटाचा पब्लिकमध्ये रॅम्प टाकला जातो आणि रॅम्पवर ही लोक चालतात आणि तुला पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले, हे सगळं इव्हेंट करण्यापेक्षा डोळ्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले पाहिजेत. लाडक्या बहिणींचं संरक्षणाची हमी दिली पाहिजेत. त्यांच्यावर आलेलं महागाईचं संकट कसं टाळता येईल, मी बाप्पाकडे ही मागणी केली आहे. यांना सद्बुद्धी दे आणि माझ्या शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यासाठी मदतीची यांच्या डोक्यात थोडी तरी जाणीव बाप्पा करून दे. ज्या माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते अश्रू पुसण्यासाठी, ते अश्रू आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी यांना सद्बुद्धी या सरकारला. आणि हे महाराष्ट्रावर आलेलं हे महायुतीचं अरिष्ट संकट आहे, हे संकट दूर कर बाप्पा आता. आणि महाराष्ट्रातील जे काही चाललं आहे, महाराजांचा अपमान, तरुणी आणि लहान मुलींचं शोषण, महिलावरील होत असलेल्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ, दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, कोणी कोणाला भुकसतोय, खुलेआम दिवसाढवळ्या रेल्वे स्टेशनवर गोळ्या झाडले जातात, आमदार पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडतो, लोकांवर गोळी झाडतो. हे सगळं जे पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता हे जे महायुतीचं महापापी महाभ्रष्टाचारी सरकार, हे अरिष्ट आता आमच्या महाराष्ट्रातून एकदा दूर कर आणि चांगले दिवस या महाराष्ट्रातील जनतेला येऊ दे, ही बाप्पाचरणी मी प्रार्थना केलेली आहे. महायुतीकडनं सध्या विधानसभेची तयारी सुरू झाली आहे आणि त्यासाठी दिल्लीमधून रणनीती ठरवली जाते. अमित शहा मुंबईमध्ये होते, फडणवीस किंवा शिंदे यांच्याबरोबर बैठक देखील झाली. मात्र एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर, मीडियात बातम्या आल्यानंतर मग अजित पवार अमित शहांना भेटण्यासाठी एअरपोर्टवर गेले. कसं पाहता? दादा बिचारे परेशान आहे, हिंदी सांगा. आणि परेशान किंवा ज्यांची आत्ताची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं की अधिक त्यांना पुन्हा वेदना देऊ नयेत. वेदनेत असलेल्या माणसाला अधिक वेदनेची पुन्हा भर घालू नये. गरज सरो वैद्य मरो. दादांची गरज होती, घेतली. आता गरज वाटत नाही त्यांना, त्यामुळे त्यांना दूर लोटण्याचं काम सुरू आहे. मला वाटतं की या सगळ्यावरचा उपाय एकच आहे, काका मला वाचवा. त्यापेक्षा दुसरा पर्याय दिसत नाही. अमित शहाजी येऊन गेले त्यावेळेस ते का गैरहजर होते? अनेक वेळा मोदी जे देशाचे पंतप्रधान आले त्यावेळेस पण ते तिकडे नव्हते, अमित शहा आले त्यावेळेस पण तिकडे नव्हते. पण येऊ देत, त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी ते माथा टेकायसाठी आलेत. ते केवळ महाराष्ट्राचा काय मागायसाठी आलेत असं मला वाटत नाही, तर महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं देवाच्या चरणी मनातून नाही
त्या ओठातून मागणी केलेली असं मला वाटतं. जर महाराष्ट्र लाडका असता, महाराष्ट्राच्या जनतेची यांना थोडी किव असती, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केली असती, महाराष्ट्राचे उद्योग पळवले नसते. काल परवा केंद्र सरकारने जे 4 सेमीकंडक्टरचे उद्योग मंजूर केलेत, 5 त्यातील 4 गुजरातमध्ये घेऊन गेलेत आणि 1 आसाममध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला काय. म्हणून मी मागणी केली होती की तुम्ही महाराष्ट्राच्या या उद्योग पळवापळवीमध्ये आणि तेही भाजप शासित राज्यामध्ये तुम्ही उद्योग पळवत आहे, तर यावर श्वेतपत्रिका काढा. उद्योग मंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं उभं राहून की आम्ही या संदर्भातली श्वेतपत्रिका काढा, पण ते काढत नाहीत, कारण महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. परवा आपण पाहिलं आहे, गृहमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आली, मग रोजगार काय वाढला नाही. या राज्यामध्ये 2 गोष्टी असतात की ती गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा इंडस्ट्रीवर, यावरच जास्त भर असतो येणारी गुंतवणूक, पण ती दिसत नाही आम्हाला. म्हणून हे फेक नेरेटिव्ह असं करायचं आणि लोकांची मतं घ्यायची, लोकांना बनवायचं. मग तुम्ही यावर श्वेतपत्रिका काढा. नाही, मला चिंता अशी वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आहे की कायदा सुव्यवस्थेचं संपूर्ण राज्यामध्ये पूर्णतः कोलॅप्स झालेली आहे. कायदा सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिली नाही. आणि त्यावेळेस गृहमंत्री गृह खात्यावर बोलतील अशी अपेक्षा असते, पण गृहमंत्री मात्र इतर खात्यावर बोलतात. राज्याची आर्थिक स्थिती आपण पाहिली तर राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये राज्याचे वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री एकूण आर्थिक स्थितीवर बोलावे, पण ते भलत्याच विषयावर बोलतात, दुसऱ्या खात्यावर बोलत असतात. आणि माझी मागणी आहे की तुम्ही आत्ताची एकूण आर्थिक स्थिती बघता राज्याची. राज्य खड्ड्यात गेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, राज्यामध्ये कुठेही तिजोरीत पैसा नाही, अनेक योजनांना कात्री लावावी लागली, लायबिलिटी वाढत चालली आहे, कर्जबाजारी राज्य झालेलं आहे. तुम्ही श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्राच्या पुढे हे चित्र स्पष्टपणे मांडा की राज्याची स्थिती काय आहे, राज्य कुठल्या आत्ताच्या ठिकाणी राज्यामध्ये नेमकी गंगाजळी जी आहे त्याची अवस्था काय आहे. कारण लाडकी बहीणच्या नावाखाली जे काही इव्हेंट चालले आहेत मतं मिळवण्यासाठी, 2 वर्ष यांना काही आठवलं नाही. आत्ता जे काय आलं आहे त्यात पैसा जो आणला जातो तो कुठून येतो आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या विभागाला कात्री लावलीत. 3 महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करचे मानधन मिळाले. इथे तलाठ्याचं आपल्या कोतवालाचं मानधन मिळत नाही, इथे पोलीस पाटलांना मानधन दिलं जात नाही, आरोग्य विभागावर कट लावला गेला आहे महत्त्वाच्या विषयावर. आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या एकूण जो काही पगारावर असेल तिथे पगारांच्यामध्ये पेमेंट देत असताना, महाराष्ट्राचं ते त्यांचं वेतन देत असताना त्या वेतनावर 25% कट लावला गेला. म्हणजे उद्या यांना HRA आत्ता देणार नाही, कारण पैसे नाहीत, ते लाडक्या बहिणीला द्यायचे आहेत. असं करून सगळ्या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करायचं काम चाललेलं आहे. सविस्तर कोणाला चर्चेला यायचं असेल तर मी चर्चेला बसायला तयार आहे, सरकारचं कोण प्रतिनिधी येत असेल तर. पण तुम्ही श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे चित्र मांडा. कितीही गणेशजीच्या चरणी अमित शहा, नरेंद्र मोदी हे डोकं ठेवलं तरी बाप्पा यांना आशीर्वाद देणार नाही. कारण बाप्पांना माहीत आहे बाप्पा सध्या रागात आहेत आणि बाप्पांनी तो राग यांच्यावर काढायचं ठरवलं आहे. कारण महाराष्ट्राचं वाटोळं करणारं कोण असतील तर ते महायुतीचे महाभ्रष्टाचारी महापापी सरकार आहे. म्हणून बाप्पा रागावलेल्या अवस्थेमध्ये त्यांना आशीर्वाद देणार नाही, हा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, मात्र महायुतीने तर पुढची निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, प्लॅनिंग केलेलं आहे. 125 जागा भाजप आणि उर्वरित ज्या जागा असतील त्या अजितदादा आणि शिंदे असं एक प्लॅनिंग करण्यात आलं आहे आणि असं मिळून एक सरकार स्थापन केलं जाणार आहे. असं हे तिघांच्याही संदर्भात, 3ही पक्षाच्या, आमच्याकडे एक म्हण आहे विदर्भात, चोर चोर मावस भाऊ आपण सगळे मिळून खाऊ. आणि महाराष्ट्राची तिजोरी तिघांनी प्रचंड लुटण्याचं काम सुरू केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्यानंतर जेवढे टेंडर झाले नाहीत, निविदा आले नाहीत किंवा काढले नाहीत, या 2 वर्षात काढल्या गेले. स्वातंत्र्यानंतर जेवढा भ्रष्टाचार झाला नाही तेवढा 2 वर्षात झाला. स्वातंत्र्यानंतर जेवढ्या जमिनी खाजगी लोकांना दिल्या नाहीत तेवढ्या सर्व जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्यांना मॅक्झिमम देऊन टाकल्या. मुंबईमधील किमान 5 लाख कोटीच्या जमिनी आत्ता दुसऱ्यांच्या घशात घातल्या गेल्यात कवडीमोल दराने. महाराष्ट्रातली जनता, तुम्ही कितीही प्लॅनिंग केलात आणि महाराष्ट्र जिंकण्यासाठी, तर हे विसरू शकत नाही.
महाराष्ट्रात गुजरातच्या मागे महाराष्ट्र गेला आहे, जो गुजरातच्या पुढे होता. महाराष्ट्राची अवस्था तुम्ही अशी करून ठेवली. महाराष्ट्राला गुजरातच्याकडे तुम्ही गहाण ठेवलात. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवलात. आणि हे सगळं महाराष्ट्रातील जनता बघती आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं तरी तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला सत्तेतून जावं लागेल, हे जनतेने ठरवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.